ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासनं सानंद स्वागत करत आहे. आपण आज बघणार आहोत 15वा अध्याय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता. आत्ता म्हणेपर्यंत 14 अध्याय झाले सुद्धा आणि त्या 14व्या अध्यायात आपण खूप रमलो होतो कारण तो त्रिगुणांचा अध्याय होता आणि त्रिगुण हे आपल्यामध्ये इतके मुरलेले आहेत त्यामुळे तो आपल्याला अतिशय जवळचा आहे किंवा त्याच्यातली उदाहरणंही आम्हाला अतिशय पटली असे अनेकांचे मला अभिप्रायसुद्धा आले किंवा त्या 3 गाड्यांचा दृष्टांत किंवा 3 मांजरांचा दृष्टांत हेही तुम्हाला आवडलं पटलं आणि त्यातून ते त्रिगुण स्पष्ट झाले. कारण कुठलाच माणूस त्रिगुणांच्या रहित नसतोच, मुळे त्रिगुणांनी युक्त असतो आणि ते त्रिगुणसुद्धा नेहमीच त्या ठराविक स्थितीत असतील असं नाही. कधी आपण देवपूजा करतो तेव्हा सत्वगुण वाढलेला असतो, कधी कामं करतो किंवा व्यवसाय धंदा नोकरी करतो तेव्हा रजोगुण वाढलेला असतो, कधी संताप येतो, कधी आळस येतो, कधी झोप येते, कधी चुका घडतात तेव्हा तमोगुण प्रबळ झाला. हे आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. मग त्याच्यावर मात कशी करायची हेही पाहिलं. त्याचा एक उपायसुद्धा सांगितला होता. भगवंतांनी प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहमेव च पांडव हे 3 त्याचे परिणाम सांगितले आणि त्याच्यावर मात कशी करायची, त्याचा प्रभाव कसा कमी करायचा. पूर्ण गुणाच्या पलीकडे जाणं शक्य जरी नसलं तरी त्यातल्या त्यात शुद्ध सत्वगुणात जास्तीत जास्त राहता यायला पाहिजे असा तो प्रयत्न आपण निश्चितच करू शकतो. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं तर मानापमान योस्तुल्यस्तुल्यो मित्र हरिपक्षयोः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी वगैरे अशा आपण अनेक त्याचे उपाय पाहिले. बोलायला सोपे आहेत, आचरणात आणायला खरंच कठीण आहेत. पण तरीसुद्धा प्रयत्न केला, रोज एक पावलांनी प्रगती केली तर अशक्य आहे का सांगा बरं? अजिबात अशक्य नाही आहे. आपण सगळे निश्चितच तिथपर्यंत पोचणार आहोत, त्या परमपदापर्यंत पोचणार आहोत. आणि मग किंवा आत्ता त्या प्रवासाचा सुद्धा आनंद इतका सुंदर आहे ना, म्हणजे पोचू का नाही हे माहिती नाही. कारण आता आयुष्य किती राहिलं आहे, हातात किती दिवस आहेत किंवा कितपत मला साधना जमेल हे कोणालाच ठाऊक नसलं तरी पोचतानासुद्धा त्या प्रवासाचा तरी आनंद घेऊया. मंजिल से बेहतर ये रास्ते ही है. यात चालण्यातच मला मजा वाटते, ह्याच्यात गंमत वाटते आणि ह्याच्यात आनंद मिळतो आहे. पोचायचा मुक्काम कुठे आहे, कधी सापडेल का नाही हे माहिती नाही आहे, पण तिथपर्यंत पोचायचं आहे आणि तो प्रवास आपला मात्र नक्कीच सुरू झाला आहे. आणि आपण सगळे बरोबर जाणार आहोत, सगळे आपण ह्या मार्गाने जाणारे सहप्रवासी आहोत. जाऊया मग आपण, हे नक्कीच आपण ठरवूया.
आता मात्र एक महत्त्वाचं स्टेशन येणार आहे. अतिशय महत्त्वाचं स्टेशन आहे. ते आहे 15वा अध्याय, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. आणि ह्या अध्यायाला आपण आज सुरुवात करणार आहोत. अश्विन महिना आहे. अश्विन महिन्याला एक प्रकाशाचा गंध आहे. नवरात्रापासूनच सुरुवात होते. नवरात्रात म्हणजे घरोघरी घट बसतात, दिवे लागतात, सगळीकडे रोषणाई असते. आणि तोच वसा घेऊन हा पुढचा अश्विन महिना अगदी म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत किंवा त्याच्यानंतरही पाडवा आहे, भाऊबीज आहे, पांडव पंचमी आहेत, असे सगळा हा अश्विन कार्तिक महिना हा प्रकाशाचा आहे. आणि प्रकाश हे ज्ञानाचं द्योतक आहे. हे ज्ञानाचं द्योतक असल्यामुळे आज आपण या ज्ञानकांडाला सुरुवात करूया. आणि हे ज्ञानकांड किंवा माऊलींनी याचं वर्णन फारच सुंदर केलेलं आहे. माऊली म्हणतात, कांडत्रय निरूपणी श्रुतीचंही कोडीस वाणी. कांडत्रयात दोन्ही अर्थाने कांडत्रय म्हटलेलं आहे. एक म्हणजे त्वमपद आहे, तत्पद आहे आणि असीपद आहे. अशी ही त्रिकांडात्मक गीता आहे. हे आपण वारंवार बोलतो आहे. त्याचबरोबर या गीतेतले 3 महत्त्वाचे योग म्हटलं तर ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे आणि भक्तियोग आहे. ह्या अर्थाने सुद्धा हे कांडत्रय आहे. 3 कांड आहेत. त्रिकांडात्मक अशी ही गीता आहे. आणि ह्याच्या सगळ्याचं जर का सार काढलं, या सगळ्याचा जर का अर्क काढला, तर तो सगळा अर्क या पुरुषोत्तम योगामध्ये स्वतः भगवंतानी अक्षरशः ओतलेला आहे. म्हणजे त्याला म्हटलेलं आहे श्रुतीचंही कोडीस वाणी. ही श्रुती आहे, हे साक्षात उपनिषद आहे. उपनिषदाचं सार काढून ही गीता आपल्यासमोर किंवा अर्जुनासमोर त्यांनी ते दूध दोहन करून मांडलं. हे आपण पाहिलं आहे, वारंवार पुष्कळ वेळा पाहिलं आहे. पण आता ते म्हणत आहेत की हा 15वा अध्याय म्हणजे साक्षात उपनिषदच आहे. सगळ्याचं सार ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे बघा आपण वेगवेगळ्या प्रकाराने या गीतेची रचना बघतो आहे. ही काही अशी रँडमली केलेली रचना नाही की हे वाटलं म्हणून हे बोलले, असं नाही आहे. याच्या सगळ्यामागे फार मोठा विवेक आहे, विचार आहे, रचना कौशल्य आहे. कारण ते साक्षात भगवंतांचं आहे. आणि दुसरं म्हणजे व्यासांचं आहे. व्यासांनी ह्याची सगळी सुंदर आखणी केली आहे, त्याचं संकलन केलं आहे. आणि अशी ही अनोखी गीता, अनमोल गीता आपल्यासमोर दिलेली आहे. आता थोडंसं वेगळ्या प्रकाराने बघू आपण. 6 अध्याय असं पाहिलं. 18 अध्यायांचं ब्रेकअप पाहिलं आपण, त्याचं विवरण पाहिलं. त्वमपद, तत्पद, असीपद. आता थोडंसं आणखीन वेगळं बघूया. किती आणि बघा ना, जितकी माणसं, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. तसंच या गीतेची रचना किंवा त्याचा अभ्यास करणारा प्रत्येक जणाचं वेगळं काहीतरी मत असतं. आणि ते प्रत्येक मत बरोबरही असतं आणि ते सुंदरही असतं, ते समर्पकही असतं. म्हणजे बघा, 12व्या अध्यायाला खरं तर सुरुवात झाली भक्तियोगाला. 12वा अध्याय हा आदी आहे. आदी म्हणजे सुरुवात आहे. त्यामुळे 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी आहे, म्हणजे समारोप आहे. 12 ते 15मध्ये सगळं गीतेचं सार आलेलं आहे. आणि मध्यभागीच आहे ना हे सगळं. 12वा अध्याय आदी आहे आणि 15वा आहे तो अवधी आहे. 12व्या अध्यायात काय वर्णन केलं होतं? भक्तोत्तमाचं, उत्तम भक्ताचं वर्णन केलं होतं. 13व्या अध्यायात काय सांगितलं होतं? क्षेत्रज्ञ सांगितलं होतं. आणि 14व्या अध्यायात ही त्रिगुणात्मक प्रकृती आपण पाहिली. उत्तम भक्त पाहिला, क्षेत्रज्ञ पाहिला, त्रिगुणात्मक प्रकृती पाहिली. आता या सगळ्याचं पुन्हा सार काढून आपल्या हातात देत आहेत. म्हणजे दूध तर दिलंच आत्तापर्यंत, पण आता बासुंदी देत आहेत. दिवाळी आली आहे ना, आता बासुंदीचा पेला भगवंत आपल्या हातात देत आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्याचं सार आहे. अवघी प्रकृती किंवा ही सगळी दृश्यसृष्टी म्हणजे हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष आहे. बघूया आपण आता, हे पुढे बघणारच आहोत. आत्ता फक्त प्रस्तावनेमध्ये मी केवळ उल्लेख करते. हा अश्वत्थ वृक्ष असल्याचं रूपक सुरुवातीलाच भगवंत स्पष्ट करत आहेत. आणि ह्या वृक्षाचं फळ काय आहे? ते आहे परमात्मा. पोचायचे कुठपर्यंत? तिथपर्यंत. वेदही त्याची पानं आहेत. आणि बाकीचं जे आहेत देव, मनुष्यादी योनी, या सगळ्या त्याच्या शाखा आहेत. या संसाररूपी वृक्षाला छेदायचं असेल तर एकच आहे, एकच त्याचा उपाय आहे. ते म्हणजे असंग शस्त्रेण. असंगरूपी म्हणजे वैराग्य किंवा अनासक्तीरूपी हे शस्त्रांनी हा वृक्ष
छेदून काढता येईल असं फक्त हा उल्लेख करते. आपण सविस्तर नंतर बघणार आहोत. मग त्याच्यासाठी ते मान आणि मोह टाकायचे, निर्माण मोहा. त्याच्यानंतर ते आसक्तीचे दोष जिंकावे लागतील, निर्द्वंद्व व्हावे लागेल आणि मगच ते परमधाम प्राप्त होणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय ज्ञानदृष्टी जेव्हा लाभते तेव्हा अभिन्नता लाभते, सगळीकडे अभेद दिसायला लागतो, सगळीकडे एकत्वाचा अनुभव यायला लागतो. तत्र को मोह कशोकः एकत्वम अनुपश्यतः. दुसरं काही नाहीच. मग तिथे मोह नाही, शोक नाही, दुःख नाही, भेद नाही. अभेद म्हणजे ज्ञान. एवढंच आचार्यांनी सुद्धा सांगितलं आहे. आता देह कसा आहे वारंवार बोलतोय, पण पुन्हा ही पुनरुक्ती आवश्यक आहे. देह हा नाशिवंत आहे, तो क्षर आहे. आणि आत्मा कसा आहे, तो आत्मा अविनाशी आहे, अक्षर आहे. आणि आता ह्या अध्यायात आपण बघणार आहोत की या दोन्हीच्या पलीकडचा, देह आणि आत्म्याच्या पलीकडे असलेला तिसरा एक निरुपाधिक असा पुरुष आहे, जो उत्तम पुरुष आहे. त्याचंच नाव आहे पुरुषोत्तम. तो सदा सर्वदा आहेच. ही अनुभूती येणं, या पूर्णतेचा अनुभव यथार्थपणाने येणं म्हणजेच ज्ञानावस्था आहे, म्हणजेच आत्मविद्या आहे, म्हणजेच ब्रह्मविद्या आहे. आपण शेवटी संकल्प म्हणतो ना, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, तीही ब्रह्मविद्या आता आपण बघणार आहोत. या पुरुषोत्तमाला तत्वतः जाणणं हेच गुह्यतम असं पारमार्थिक ज्ञान आहे. या पुरुषोत्तमाला तत्वतः आपण श्लोक वाचू, त्याचा अर्थ समजून घेऊ, त्याच्यावर आणखीन विवरण करू, त्याच्यावर लेखन करू, तेवढं पुरेसं नाही आहे बरं का. तत्वतः जाणायचं आहे, यथार्थ जाणायचं आहे. आणि ह्या अध्यायाचं नावच आहे मुळी पुरुषोत्तम योग. फक्त 20 श्लोक आहेत. आता एवढ्या 12, 13, 14 किंवा आत्तापर्यंत जे शिकलो, जे अगदी 7व्या अध्यायापासून पराप्रकृती अपराप्रकृती आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे, क्षर अक्षर आहे, या सगळ्याचं सार या 15व्या अध्यायात आलं आहे. मग वस्तुतः हा 15वा अध्याय खूप मोठा झाला असता ना, पण तसं नाही आहे. फारच छोटा आहे. हा केवळ 20 श्लोकांचा अध्याय आहे. आणि अनेकांचा म्हणजे ज्यांना गीतेचं फारसं माहिती नाही आहे किंवा फारसं त्याच्याबद्दल सखोल अभ्यास नसला तरी अनेक सुसंस्कृत घरामध्ये 15वा अध्याय हा पाठ असतो. लहान मुलांचा हा 15वा अध्याय तरी निश्चितपणाने पाठांतर करून घेतलेला असतं. त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की हा सोपा आहे, लहान आहे. अहो नाही, लहान नाही आहे. लहान आहे पण सोपा नाही आहे. कारण आता एवढ्या 20 श्लोकात एवढं ज्ञान कसं काय बसवलं असेल, आणि मग 20 श्लोकात का बसवलं आहे, त्यालाही एक कारण आहे. आपण आधी अभ्यास करतो. शाळा कॉलेजमध्ये असताना आपण पुष्कळ अभ्यास करायचो. पण अभ्यास खूप जरी केला, खूप पुस्तकं वाचली, तरी शेवटी अगदी परीक्षेच्या दिवशी किंवा त्याच्या तयारीसाठी आपण काही कोष्टक तयार करायचो, काही टेबल्स तयार करायचो. त्याच्यामध्ये फक्त मुद्दे लिहिलेले असायचे, किंवा ह्याचं सायन्सचे असेल की ह्याचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, किंवा गणिताची सूत्र असतील, केमिस्ट्रीची सूत्र असतील, संस्कृतची सुभाषितं असतील. अगदी थोडक्यामध्ये आपण केलं आहे की नाही, कोष्टक तयार केले, तालिका तयार केली आहे. अहो मग 15वा अध्याय तोच आहे. हे कोष्टक आहे म्हणून दिसतंय लहान पण आहे महान. दिसतंय लहान, 20 श्लोक आहेत, याच्यात काय एवढं अवघड आहे, येतं आम्हाला 15वा. अहो नाही, सगळं सार याच्यातच आहे. म्हणून तर हा 20 श्लोकांचा अध्याय अतिशय आशयघन असा आहे. आता मानवी संस्कृतीचा जन्म होऊन जवळजवळ कमीत 10,000 वर्ष झाले. म्हणजे ऋग्वेद जेव्हा निर्माण झाला त्या गोष्टीला 10,000 वर्ष झाली आहे. एवढा कालखंड जर का विचारात घेतला तर बघा, एवढ्या कालखंडाच्या मानाने म्हणजे ब्रह्मदेवाचं तर आपण गणित पाहिलं, त्याचं दिवस काय रात्र काय, 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा त्याचा एक दिवस, तेवढीच रात्र. त्या मानाने ही 10,000 वर्ष खरं म्हटलं तर काहीच नाही. पण पूर्वी काय होतं, 10,000 वर्षापूर्वी काय असेल अशी आपण कल्पना करू शकतो. पूर्वी हे विश्व थोडं सुरक्षित होतं, संरक्षित होतं. लोकसंख्या कमी होती, नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात होती.
त्यामुळे तेव्हा त्या काळजीचं काही कारण नव्हतं. पण आता मात्र या 200-300 वर्षामध्ये मात्र जग खूप बदललं आहे. जणू काही विश्वाचा विनाश होतो आहे का काय असं वाटायला लागलं आहे, पण तसं होणार नाही आहे. हा परिणाम आहे हा रजोगुणाचा आहे, हा तमोगुणाचा परिणाम आहे. अतिरेकी वाढले आहेत, सत्वगुणी माणसं कमी झालेली आहेत. पण असं निराश होण्याचं आपल्याला काहीच कारण नाही. आपला प्रयत्न आहे तो त्याचसाठी आहे. आधी स्वतःचा तमोगुण कमी करायचा आहे, रजोगुण कमी करायचा आहे आणि मग शुद्ध सत्वगुणामध्ये स्थिर व्हायचे आणि हळूहळू स्वतःला सुधारत आपल्या आजूबाजूचा परिसर सुधारायचा आहे आणि सत्वगुणांनी म्हणजे बघा ना, तमोगुण तर टाकूनच द्यायचा आहे. रजोगुण काही प्रमाणात आवश्यक आहे, कारण कार्यप्रवृत्ती कर्मप्रवृत्ती आवश्यकच आहे. काहीतरी काम करण्यासाठी रजोगुण आवश्यकच आहे. पण काय होतं सांगू का, रजोगुण हा तमोगुणाची शिकार होऊ शकतो किंवा खाली घसरू शकतो. रजोगुण चटकन घसरू शकतो आणि घसरू नये म्हणून सत्वगुणांनी त्याला वर खेचून धरायला पाहिजे. आणि कोणी खेचून धरायचे? कुणीतरी ते धरतील नाही. माझ्या परीने मी सत्वगुणी राहणार आणि रजोगुणी प्रवृत्तीला वरती खेचून, म्हणजे दुसऱ्यांना उपदेश नाही करायचा, पण त्या रजोगुणी प्रवृत्ती घसरू द्यायच्या नाही. निदान त्यांना मध्यभागी बॅलन्स ठेवायचं, एवढं तर आपल्याला करायलाच पाहिजे. आणि हेच आपण बघतोय, विज्ञानाचं कास धरायचीच आहे. विज्ञानानेच या जगाची प्रगती होणार आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की या विज्ञानाला ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे, अध्यात्माची पार्श्वभूमी पाहिजे, बॅकग्राऊंड पाहिजे, तरच विज्ञान उपयोगी होईल. नाहीतर विज्ञान हे शाप ठरू शकतो. ते जर का वरदान ठरायला हवं असेल तर त्याला अधिष्ठान पाहिजे, ते ह्या अध्यात्माचं, ह्या परमार्थाचं. आणि म्हणून तर मग असं करत करत आपण प्रार्थना करायची, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही नुसती प्रार्थना नाही आहे, हे नुसते शब्द नाही आहेत, हे हृदयातनं उमटायला पाहिजेत, हे अंतःकरणातनं यायला पाहिजे. आणि खरं म्हटलं ना तर ह्या परमार्थानेच आपलं सगळ्यांचं भलं होणार आहे. आपल्याला एक असं वाटतं, अरे बापरे, म्हणजे परमार्थ म्हणजे काय जपमाळ घेऊन बसायचं का सारखं देवापुढे? अहो नाही. आपल्या जीवनामध्ये खरं म्हटलं तर 95% परमार्थच हवा आणि फक्त 5% प्रपंच हवा. आपण मात्र हे सगळं उलटं करून ठेवलेलं आहे. प्रपंच किती हवा सांगू का? खरं तर आपला पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम, मोक्षापर्यंत वाटचाल करायची, परमार्थाचीच कास धरायची. प्रपंच किती? तोंडी लावण्यापुरता, चटणी लोणच्यापुरताच प्रपंच हवा. बाकी सगळं मनुष्य देहाची इति कर्तव्यता ही परमार्थामध्ये खरं तर आहे. आणि त्यामुळे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला खरं म्हटलं तर आत्मसाक्षात्काराची ओढ आहेच आहे. सगळे संत काय, आचार्य काय यांनी हाच पायंडा घालून दिलेला आहे आणि त्यांच्या पदचिन्हावरनं आपल्याला चालायचे. आणि त्याच्यासाठीच आपण हा गीतेचा अभ्यास करतो आहे. आता मी एवढं हे बोलते कशासाठी? कारण ही 15व्या अध्यायाची बॅकग्राऊंड आहे, ही पार्श्वभूमी तयार करायची आहे. त्या मोक्षापर्यंत जायचं असलं, त्या परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी हा संसाररूपी वृक्ष छेदायला पाहिजे. त्यासाठी त्या संसार वृक्षाचं वर्णनही आपण बघणार आहोत आणि हळूहळू आपण ह्या मार्गाने आता पुढे जाणार आहोत. हे सगळं करत असताना बघूया आता. बघा, थोडी आणखीन एकदा 5 मिनटं आणखीन बोलते ह्याच पार्श्वभूमीवर आणि मग प्रत्यक्ष श्लोकाला आपण सुरुवात करूया. स्वामी विद्यारण्य यांनी असं म्हटलेलं आहे, अंतःपूर्णः बहिःपूर्णः पूर्णकुंभ इवार्णवे अंतःशून्यः बहिःशून्यः शून्यकुंभ इवांबरे. एकदा अर्णव म्हटलं आहे आणि एकदा अंबर म्हटलं आहे. अर्णव म्हणजे सागर आणि अंबर म्हणजे आकाश. एक घडा घेतला आहे, तो समुद्रामध्ये सोडला तर तो पाण्याने भरेल ना. त्याच्या आत पाणी आहे, त्याच्या बाहेर पाणी आहे, त्याच्या सगळीकडे पाणीच पाणी आहे. त्यामुळे अंतःपूर्ण हा बहिःपूर्ण सगळीकडे पूर्ण भरलेला आहे तो इवार्णवे. पण जेव्हा तो रिकामा असतो तेव्हा तो रिकामा नसतोच, त्याच्यात आकाश भरलेलं असतं. म्हणून अंतःशून्य हा बहिःशून्य हा
शून्य कुंभ इवांबरे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता अर्णवापर्यंत जायचं आणि सागर हे पूर्णतेचं प्रतीक आहे. नद्या ज्या मिळतात सागराला त्या सगळ्या अपूर्ण आहेत. आपण सगळेसुद्धा अपूर्णच आहोत. तो सागर मात्र कसा आहे, अथांग आहे, विशाल आहे, परिपूर्ण आहे, अमर्याद आहे, सर्वव्यापक आहे. आणि आपण कसे आहोत, म्हणजे जीव कसा आहे, जीव हा परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे कशाने, तर देश काल वस्तू किंवा स्पेस टाईम अँड ऑब्जेक्टिव्हिटी. लक्षात घ्या 3 शब्द, स्पेस, टाईम आणि ऑब्जेक्टिव्हिटी. मागे बोलली आहे, पुष्कळ मागे बोलली आहे 4-5व्या अध्यायाच्या वेळेला, पण आता परत बोलते. मी इथे बसली आहे, माझ्या घरात बसली आहे, मी पुण्यात आहे, म्हणजे मी मुंबईत नाही आहे ना. म्हणजे या विशिष्ट स्पेसमध्ये मी आहे. मी इथे आहे म्हणजे मी भारतात आहे, म्हणजे मी अमेरिकेत नाही आहे, मी ऑस्ट्रेलियात नाही आहे. मी एवढीच आहे की आत्ताच ह्याच वेळेला मी इथेही आणि तिथेही असं असू शकत नाही, कारण जीव हा अपूर्ण आहे. बरं, काळाची मर्यादा आहे. मी आज आहे, पण एक 100 वर्षापूर्वी मी नव्हते, आणखीन 100 नंतरसुद्धा मी नसणार आहे. म्हणजे टाईमची मर्यादा आहे, स्पेसची मर्यादा आहे, टाईमची आहे आणि ऑब्जेक्टिव्हिटीची मर्यादा आहे. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, मी ऑब्जेक्ट आहे. मी एक मनुष्य देह हे सुद्धा एक ऑब्जेक्टच आहे. म्हणजे मी सिंह नाही आहे ना, मी कुत्रा नाही आहे ना, मी झाड नाही आहे ना, मी मासा नाही आहे ना. मी कोण आहे, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, म्हणजे मी दुसरं कोणी नाही. म्हणजे एकच ऑब्जेक्ट, माझा एकाच ऑब्जेक्टने मला मर्यादित केलं आहे. पण तो कसा आहे, तो अमर्यादित आहे, तो अपरिच्छिन्न आहे. अपरिच्छिन्न, त्याचे तुकडे नाही झाले. तो जितका मुंगीत आहे तितकाच हत्तीत आहे, जितका फुलपाखरात आहे तितकाच डायनासोरमध्ये आहे, जितका त्या उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यामध्ये आहे तितकाच तो संथ अशा गोगलगाईमध्ये सुद्धा आहे. तो अपरिच्छिन्न आहे. मग आपल्याला पोचायचे त्याच्यापर्यंत पोचायचं असलं तर त्याचे गुण आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजलं तर आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल. वस्तुतः आपण सगळे कसे आहोत, किंवा असं एक आचार्यांचं वाक्य आहे, यत् कृतकम तत् अनित्यम. जे निर्मित आहे ते सगळं संपणार आहे, अनित्य आहे, संपणार आहे. यत् अल्पम तत् मर्त्यम. जे अल्प आहे, जे परिच्छिन्न आहे ते मर्त्य आहे, म्हणजे ते संपणार आहे. यत् मर्त्यम तत् दुःखम. साखळी आहे बघा. जे निर्मित आहे ते अनित्य आहे, संपणार आहे. जे अल्प किंवा परिच्छिन्न आहे त्याला अंत आहे, आणि ज्याला अंत आहे त्याच्यात दुःख आहे. म्हणजे काय झालं, आता ह्याचं कन्क्लुजन काय झालं, हा संसार सगळा दुःखमय आहे. मग सोडायचं का, ह्याच्यातनं पळायचं का? पळायचं नाही, पण इथेच राहून साधना करायचे. विश्व किंवा विश्वातले विषय हे सगळे नाशिवंत आहेत. या विश्वातली कुठलीही वस्तू पूर्ण नाही, पण सगळ्यांची धाव आहे ती मात्र पूर्णतेकडे. थोडं अवघड वाटतंय का, थोडं सोप्याकडे जाऊया आपण लवकरच. सगळ्यांची धाव आहे ती पूर्णतेकडे. पाण्याचा एक थेंब, पाण्याच्या एका थेंबाला विचारलं, तो काही उत्तर देणार नाही आहे, पण समजा विचारलं की तुला कुठे पोचायचे, तो म्हणेल मला सागरापर्यंत पोचायचे. जर तो कुठे जिरला नाही, जर त्याची वाफ झाली नाही, जर कोणी तो प्यायला नाही, जर कोणी साठवला नाही, जर तो उताराकडे वाहत 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 गेला तर तो पोचणार आहे कुठे, समुद्राकडे. पण आपल्याला उताराकडे जायचं नाही, आपल्याला ऊर्ध्व दिशेने जायचं आहे. आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचायचे, स्वतःची उन्नती साधायची, प्रगती साधायची. कशाने शक्य होईल? समर्थ म्हणतात, विचारी मना तूची शोधूनी पाहे. याच्यातही तेच सांगितलं, या अध्यायातसुद्धा तेच सांगितलं आहे. त्यामुळे जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा आपल्याला कशाचीही इच्छा उरत नाही आणि आपल्याला तिथपर्यंत पोचायचं. आता हे सगळं करताना आपण, आता हा पुरुषोत्तम योग आहे ना, आता बघा आपल्याला त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी, त्याचे गुण आत्मसात करण्यासाठी आधी रिकामं व्हायला पाहिजे. म्हणजे दंभ, असूया, स्वार्थ, लोलुपता, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकायला पाहिजे. आणि म्हणजे बघा,
सगळ्यात महत्त्वाचं काय टाकायचं आहे, तो अहंकार टाकायचा. कुठनं आला हो अहंकार? हा अहंकार आला तरी कुठून? थोडंसं बोलूया याच्यावर. थंडीच्या दिवसामध्ये, थंड प्रदेशामध्ये, समुद्रामध्ये सुद्धा बर्फ तयार होतो, हिमनग तयार होतात. खरं वस्तुतः हिमनग म्हणजे बाहेरनं काही आणलेलं नाही, त्याच पाण्याचा तो बर्फ झालेला आहे. पण जोवर तो बर्फ असतो, तो हिमनग असतो, तोवर तो हिमनग त्या पाण्यापासून वेगळा भासतो. खरं म्हटलं तर त्याच्यात पाणीच आहे. आपलंही तसंच झालं आहे. आपण त्याच्यापासूनच निर्माण झालो आहे, पण उपाधीमुळे स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. आम्ही आयडेंटिटी ज्याला म्हणतो ते आम्ही निर्माण केलं आहे. तो हिमनग फुटायला पाहिजे. उष्णतेने तो हिमनग वितळून जातो. आपल्याला कुठली उष्णता पाहिजे? ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. प्रकाशाबद्दल बोललो ना आपण. त्यामुळे असा जेव्हा ज्ञानप्रकाश, ज्ञानाची ऊब मिळेल, तेव्हा हा अहंकार पूर्ण मावळून जाणार आहे, नष्ट होणार आहे. आणि जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा अभिन्नता येते. आणि मग तो कसा आहे? तो समुद्रापर्यंत आपण पोचतो. तो समुद्र कसा आहे? अथांग आहे, अपार आहे, निरतिशय स्वरूप. आनंदसागरामध्ये तो आकंठ बुडतो. तो स्वतःच, तो जीवच आनंद स्वरूप होतो. आणि ही स्थिती लक्षात घ्या. आता शेवटाकडे येते, प्रस्तावनेचा शेवट करूया. ही स्थिती म्हणजे परिपूर्णता. आणि ह्या परिपूर्णतेलाच पुरुषोत्तम अवस्था असं म्हटलेलं आहे. हीच पुरुषोत्तम अवस्था आहे. पुरुषोत्तम ही कोणी व्यक्ती नाही बरं का. आपण माणसांची नावं ठेवतो, मुलाचं नाव ठेवतो पुरुषोत्तम. पुरुषोत्तम ही कोणी व्यक्ती नाही आहे. पुरुषोत्तम हे शरीर नाही आहे. तर पूर्णता म्हणजेच पुरुषोत्तम आहे. पूर्णता हेच अंतिम साध्य आहे. पूर्णता हेच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. म्हणजे बघा, आपल्याला वाटतं की मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. तसं नाही आहे. परिपूर्णता ही जीवनाची इति कर्तव्यता आहे, सार्थकता आहे. आणि ही पूर्णता प्राप्त करण्याचं रहस्य, आता आपण मूळ पदावर येतो आहे, आता या अध्यायाकडे वळतो आहे. ही पूर्णता प्राप्त करून घेण्याचं रहस्य, गुह्य ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही ऐकायला मिळतं आहे. सगळ्यात गुह्य, सगळ्यात रहस्यविद्या आहे ही सगळी. इति गुह्यतमं शास्त्रमिद मुक्तं मया नघ, असं शेवटी भगवंत म्हणत आहेत. पण हे गुह्य काय आहे? हे गुप्त ज्ञान काय आहे? हे अर्जुनाने प्रश्न न विचारता भगवंत सांगतायत. कळवळ आहे ना भक्ताचा. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. काय भगवंतांना त्याच्यात लाभ होणार होता? पण अर्जुन हा परिपूर्ण व्हावा, पुरुषोत्तम पदापर्यंत पोचावा, अशी भगवंतांची इच्छा होती. आणि मागच्या 14व्या अध्यायाच्या शेवटी शेवटचं जे विधान होतं ते संदिग्धच होतं, ते अवघडच होतं. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य ऐकांतिकस्य च. कळलं? सगळं नाही कळलं, थोडंच कळलं. त्यामुळे या संदिग्ध विधानाने अर्जुन थोडा साशंक झाला असावा असं भगवंतांना वाटलं. आणि म्हणून त्याचं निराकरण करण्यासाठी हा अध्याय सांगतायत. सगळ्या गीताशास्त्राचं हे सार आहे. सगळ्या गीतेतला मुकुटमणी म्हणजे हा 15वा अध्याय आहे. सांगितलं आहे काय ह्याच्यात? सच्चिदानंद परब्रह्म हेच शाश्वत असून दृश्यरूप असलेलं हे सगळं जग आहे, हे नामरूपात्मक जगत आहे, ते सगळं मिथ्या आहे. आणि जीव हा परब्रह्म स्वरूप आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कुठलं? तर ते ज्ञान आहे अद्वैत ज्ञान. पुष्कळ झाली नाही का प्रस्तावना? खूप बोलले मी या प्रस्तावना, पण ते आवश्यक आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष श्लोकांना सुरुवात करूया. सगळ्यांचा म्हणजे बहुतेक सर्वांचा 15वा अध्याय पाठ आहे. आणि 15वा अध्याय जरी पाठ नसेल तरी पहिला श्लोक तर सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा कुणालाही विचारलं की येतो का 15वा अध्याय, तर लोक विचारतात तोच ना ऊर्ध्वमूल. हा पहिला शब्द, पहिला श्लोक सगळ्यांना माहिती आहे. आणि ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम.
छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. काय गोड अध्याय. अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम. ऊर्ध्व म्हणजे वरती आणि अध म्हणजे खाली. त्याचं मूळ कुठे? ऊर्ध्वमूलम अधशाखम, आणि खाली सगळ्या शाखा पसरलेल्या आहेत. व्यवहारात किंवा या सृष्टीमध्ये आपण जो वृक्ष बघतो त्याची मुळं जमिनीत असतात आणि वरती त्याचा सगळा विस्तार असतो. फांद्या, त्याला पानं, फुलं, फळं, एकूण जो विस्तार, एकूण जो डोलारा किंवा एकूण जी त्याची कॅनपी असते ती सगळी वरती विस्तारलेली असते. इथे तसं नाही आहे. इथे उलटं आहे. मूळ आहे ते वरती आहे आणि शाखा आहेत, पानं आहेत, फांद्या आहेत, त्या सगळ्या खाली पसरलेल्या आहेत. आपण मुंडक उपनिषदाबद्दल मागे मी एकदा बोलले होते की मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा 2 पक्ष्यांचं वर्णन आहे. एक आहे जीव आणि एक आहे शिव. तो जीव वेगवेगळ्या आकर्षणामध्ये बुडालेला असतो. हे फळ खा, त्या फुलाकडे झेप घे, असं त्या पक्ष्याचं चाललं असतं आणि सहज त्याची नजर वर जाते तर दुसरा पक्षी त्याच्यासारखाच, सेम त्याच्यासारखाच दिसणारा असा दुसरा पक्षी अतिशय शांत पण अतिशय तेजस्वी असतो. तो काही फळं खात नाही, फक्त साक्षी भावाने बघत असतो. ते रूपकसुद्धा त्या अश्वत्थ वृक्षावरच केलेलं आहे. अश्वत्थ वृक्षाला अनेक नावं आहेत खरं. त्याला वारुण म्हटलेलं आहे किंवा त्याला पिप्पल म्हटलेलं आहे. हा वेदकाळापासून अतिशय पूजनीय असा वृक्ष आहे. या वृक्षाचं वैशिष्ट्य काय आहे तर सतत परिवर्तनशीलता. पिंपळाचा वृक्ष हा सतत सळसळ करत असतो, सतत असा बदलत असतो. रंगसुद्धा त्याचे या अँगलनी बघितलं तर हिरवा, जरा मागणं बघितलं थोडासा निळसर पोपटी असा दिसतो. म्हणजे हा परिवर्तनशीलता हा याचा धर्म आहे. हा वेद्य आहे आणि ह्याच्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो असंही म्हटलेलं आहे. बघा आता आणखीन बघणार आहोत. ऊर्ध्वमूलम अधशाखम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता थोडंसं या विश्वाबद्दल बोलूया, या सृष्टीबद्दल बोलूया. असं म्हटलेलं आहे आचार्यांनी. 4 सिद्धांत आपण बघणार आहोत बरं का. या पहिल्या श्लोकातच प्रत्येक श्लोक आपण अतिशय बारकाईने बघणार आहोत. त्यामुळे कदाचित वेळ लागू शकेल ह्या अध्याय पूर्ण व्हायला, कदाचित पुष्कळ वेळ, पण हा महत्त्वाचा आहे त्यामुळे हा ओलांडून पुढे जाता येणार नाही. म्हणून बारकाईने बघूया. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम. हा अश्वत्थ वृक्ष आहे. वारुण, पिप्पल वगैरे नावं पाहिली, पण अश्वत्थ हा हे नाव आधी समजून घेऊया. 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये आपण पाहिलं होतं खरं तर अश्वत्थ नावाचा अर्थ. श्व म्हणजे उद्या, श्व म्हणजे उद्या, अद्य म्हणजे आज, आणि यह म्हणजे काल. काल, आज आणि उद्या. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. श्वः म्हणजे उद्या. थ म्हणजे टिकणारा. श्वथ म्हणजे उद्या टिकणारा. आहे का हा? अश्वत्थ आहे तो. नाही, तो उद्या टिकणार नाही. म्हणजे त्याला कधी ना कधीतरी नाश आहे. पण तरीसुद्धा ह्याला अव्यय का म्हणतात? प्राहुः अव्ययम शब्द गेलेला. प्राहुः म्हणजे म्हटलं जातं, याला अव्यय म्हटलं जातं. पण हा न टिकणार आहे, अश्वत्थ आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. आणि त्याची पानं काय आहेत? छंदांसी यस्य पर्णानि. त्याची पानं म्हणजे वेद आहेत. यस्तं वेद स वेदवित्. हे जो जाणतो तोच खरा जाणतो, असा शब्दशः अर्थ झाला आहे. पण बघूया ना अश्वत्थ म्हणजे काय. असे अनेक अर्थ आहेत त्या अश्वत्थाचे. आता बघा त्याची ते अश्वत्थ म्हणजे श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे टिकणार आणि अ म्हणजे नाही. उद्या न टिकणार आहे म्हणजेच हा मिथ्या आहे, म्हणजेच हा क्षणभंगूर आहे, म्हणजेच हा नाशिवंत आहे, म्हणजेच हा क्षर आहे, म्हणजे संपणार आहे. पण तरी लोक याला अव्यय का म्हणतात? बघूया, याचंही वर्णन बघूया. नदी असते, वेगाने वाहणारी, अतिशय चांगली उत्तम वेगवान अशी नदी असते. आपण त्या नदीमध्ये अर्घ्य घेतो किंवा काही पाणी पितो किंवा हातपाय धुतो, तेव्हा आपण जे पाणी घेतो पुढची ओंजळ त्याच पाण्याची नसते बरं का.
एक ओंजळ पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य दिलं, दुसरी ओंजळ प्यायली, ती ओंजळ वेगळी असते. कारण पाणी क्षणाक्षणाला बदलते. ते पाणी आत्ता नाही आहे. एकाच असं एक वचन आहे, एका विचारवंतांनी म्हटलेलं आहे, एकाच नदीमध्ये तुम्ही दोनदा आंघोळ करू शकत नाही. म्हणजे ती नदी गेली, ती वाहून गेली. आत्ता मी केली, सकाळी आंघोळ केली, संध्याकाळी आंघोळ केली, पण सकाळची नदी आत्ता संध्याकाळी उरली नाही. अहो एवढंच कशाला, क्षणाक्षणाला बदलते आहे. मग हो, जशी नदी, तरी आपण म्हणतो गंगा तीच आहे, पण गंगेचं पाणी ते नाही आहे. गंगा तीच आहे, पण गंगेचं पाणी क्षणाक्षणाला बदलते. मग या अश्वत्थ वृक्षाचं सुद्धा रूप क्षणाक्षणाला बदलतं आहे. मानवी समाजाला पुष्कळ हजारो वर्षांची परंपरा आहे. आम्ही नव्हतो तेव्हा, आम्ही नव्हतो, पण मानवी समाज होता. ते लोक आत्ता आहेत का? नाही आहेत. आजचे लोक पुढे टिकणार आहेत का? नाही आहेत. म्हणजे लोक बदलत आहेत, माणसं बदलत आहेत, पण समाज कायम आहे. अश्वत्थ वृक्षाचं सुद्धा तेच आहे. कालची पानं शिळी जुनी होतात, पक्व होतात, खाली पडतात, गळून पडतात, नवीन पालवी फुटते. रोज चाललेलं आहे. म्हणजे हा वटवृक्ष जो 10 वर्षापूर्वी आम्ही पाहिला, तो आज नाही आहे. त्याचं एकही पान शिल्लक नाही आहे, तरीसुद्धा आम्ही त्याला अव्यय म्हणतो. या संसाराचं सुद्धा आम्ही तसंच करतो. आम्ही म्हणतो की हा संसार किती छान आहे, किती टिकणारा आहे, किती आकर्षक आहे, पण तो तसा नाही आहे. या अश्वत्थ वृक्षावरनं हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याची पानं काय आहेत? त्याची पानं म्हणजे प्रत्यक्ष वेद आहेत. छंदांसी यस्य पर्णानि, छंद म्हणजे वेद आहेत. आता बघा, हा मनुष्य देह जरी दुर्लभ असला तरी म्हटला तो क्षणभंगूरच आहे. मिळाला आहे. बरं, याची मर्यादा माहिती नाही आहे, कुणालाही माहिती नाही की जातानाचं रिटर्न तिकीट कधीच आहे, माहिती नाही आहे. पण ह्या क्षणभंगूर आहे एवढं मात्र माहिती, कधी ना कधीतरी निश्चितपणाने जायचं आहे. हा जडदेह कधीही पडू शकतो, म्हणूनच तो सार्थकी लावायचा. त्यातला एकही क्षण वाया दवडायचा नाही. अश्वत्थ वृक्षावरनं हेच ओळखायचं आहे की त्याची पानं गळून पडतात. आपणही कधीतरी गळून पडणार आहोत. म्हणूनच एक अनेक क्षण, एक अनेक कण सार्थकी लावायचे. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने आणि कणाकणाने विद्या पण मिळवायचे, अर्थ पण मिळवायचे. उदरनिर्वाहासाठी, चांगलं जगण्यासाठी पैसाही पाहिजे, तो कणाकणाने साठवायचा की जाऊ दे, हे काय फेकून द्या, असं नाही करायचं. क्षणशः कणशश्चैव. त्यामुळे क्षणाचा त्याग केला तर विद्या कशी मिळणार, आणि कणाचा त्याग केला तर अर्थ तरी कसा मिळणार. म्हणून आपलं कल्याण साधायचे, आपलं हित कशात आहे, आपला मोक्ष कशात आहे, इकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला जो तत्वतः जाणतो तोच वेदांचं सार जाणणारा विद्वान आहे. यस्तं वेद सवेदवित् असं म्हटलेलं आहे. वेदांचं सार जाणणारा विद्वान म्हणजे वेद मुखोद्गत करू नका, वेदांवर PhD करा असं नाही आहे. हे जाणा म्हणजे तो वेदवित् होणार आहे, असंही म्हटलेलं आहे. आता बघूया आणखीन त्याचं, बरं का, आणखीन त्याचं अर्थ बघणार. ऊर्ध्वमूल. आता तो कसं आहे? अश्वत्थम प्राहुः अव्ययम. अव्यय वाटतो पण तो व्यय आहे, म्हणजे तो क्षर आहे. का बरं? बघा, आता याचे 4 सिद्धांत आचार्यांनी सांगितलेले आहेत शांकर भाष्यामध्ये. ते थोडेसे जाणून घ्या. थोडे कठीण वाटणार आहेत, पण थोडं कठीण पाहिजेच ना, सगळंच कसं सोपं मिळणार. एक पहिला सिद्धांत आहे, कारणं विना कार्यं न विद्यते. कारणाशिवाय कार्य कधीही घडत नाही. कार्य, आणि आता ह्याचा अर्थ पहिल्यांदा आधी लक्षात घेऊया. कार्य म्हणजे रॉ मटेरियल, आणि कारण म्हणजे रॉ मटेरियल, आणि कार्य म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट. काहीतरी रॉ मटेरियल असल्याशिवाय तुम्ही प्रॉडक्ट बनवू शकत नाही ना. तुम्हाला काही पदार्थ बनवायचा आहे, समजा शिरा बनवायचा आहे प्रसादाचा, रवा पाहिजे, साखर पाहिजे, तूप पाहिजे, कढई पाहिजे, गॅस पाहिजे, अग्नी पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिजे. हे रॉ मटेरियल आहे, त्याच्यातनं कार्य घडतं. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति, हे तर नक्की झालं. आता कारण दिसत नसलं तरी ते असतं ना. कधी कधी कारण दिसत नाही पण ते असतं. तसंच म्हणजे बघा,
पावसाची पहिली सर आल्यानंतर एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये गवत एकदम येतं. म्हणजे गवताचं बी त्या जमिनीत होतं म्हणून गवत आलं, दिसत नव्हतं. आम्हाला वाटलं कोरडी ओसाड जमीन आहे असं आम्हाला वाटलं. पण पावसाची सर आली काय आणि एकदम ते गवत उमलून आलं काय. किंवा मेफ्लॉवरची फुलं असतात बरं का आपल्या बागेमध्ये, आपल्या बंगल्याभोवती समजा आजूबाजूला. अचानकच काही तिथे दिसत नसतं, अचानकच ते मे महिन्यामध्ये ते मेफ्लॉवर एकदम उगवून येतं. म्हणजे त्याचं बी होतंच ना. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति, एवढं तर नक्की झालं. दुसरी गोष्ट, कार्याची निर्मिती होण्यापूर्वी कारण असतंच, नक्की असतं. म्हणजे कार्य बीज स्वरूपात अस्तित्वात असतंच. कार्य आहे आणि कारण नाही असं होतच नाही. आणि कार्याच्या पूर्वी कारण असतंच, हे दुसरा सिद्धांत आहे. तिसरा असा आहे की कार्याला स्वतःची सत्ता नसते, त्याला आधाराची आवश्यकता असते. कार्य हे कारणाच्या जोरावर, कारणाच्या बळावर, कारणाच्या अधिष्ठानावर कार्य उभं आहे. इमारत उभी आहे कशावर? माती आहे, सिमेंट आहे, चुना आहे, ते लोखंड आहे, त्याचा पाया खणलेला आहे, त्याच्यावर उभे. हे सगळे कारणं आहेत. इमारत हे आम्हाला नंतर दिसतं फिनिश्ड प्रॉडक्ट, पण त्याला स्वतःची सत्ता नाही आहे. त्या सत्ता कुणाला आहे? त्या कारणाला सत्ता असते. बघा ना, मातीशिवाय घट बनेल का? सोन्याशिवाय अलंकार बनतील का? तशीच पण घटाशिवाय माती असू शकते. कार्य नसलं तरी कारण असू शकतं. सोनं नुसतं असू शकतं, अलंकार नाही आहे, नुसतं सोन्याचा एक गोळा आहे, लगड आहे, असू शकतं की नाही. म्हणजे कारण नक्की आहे, पण कार्य हे नंतर घडलेलं आहे. आणि कार्याला स्वतःचा अधिकार नाही, स्वतःची सत्ता नाही. ते सोन्यावर, ते मातीवर आणि तसेच आपण सगळे त्या परमात्म्यावर अवलंबून आहोत. चौथा सिद्धांत आहे की बीजापासून त्या, म्हणजे अश्वत्थ हा जो वृक्ष निर्माण झाला आहे ना, आपल्याला माहिती आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड लावू म्हणून लावता येत नाही बरं का. चला आता आपण पिंपळाचं झाड लावू असं होत नाही. त्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. ते बी पक्ष्याने कुठेतरी चोचीन, त्याचं जे फळं असतात छोटी छोटी, ती पक्ष्याच्या आणि कुठेतरी पडतात, मग ते पक्षी खातात. त्याच्या विष्ठेतून पुन्हा ते झाडाची निर्मिती, रोप येतं, कुठेही येतं. आणि पिंपळाचं वृक्ष असं आहे की कुठेही येतं, भिंतीवर येतं, एखाद्या पाईपमध्ये येतं, एखाद्या दगडाच्या खालनंसुद्धा ते रोप डोकावतं. काग विष्ठेचे झाले पिंपळ, व्यंकटेश स्तोत्रामध्ये आहे, काग विष्ठेचे झाले पिंपळ, असा तो पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे बघा, आता बीजापासून हा अश्वत्थ वृक्ष झाला, त्याला शाखा आहेत, उपशाखा असल्या, खूप पसरला आहे, खूप मोठा त्याचा विस्तार झाला आहे, तरी देखील तो नाशवंतच आहे. आपल्याला वाटतं किती 500,000 वर्षाचं हे झाड असेलही, 500,000 वर्षाचं झाड असेल, खूप विस्तार झाला असेल, तरीसुद्धा ते कधी ना कधी नाशिवंतच आहे. आणि अशा वृक्षाचे समजा फांद्या कापल्या, समजा बुंधा कापला, तरीसुद्धा तो पुन्हा बहरून येतो. उलट जितकं कापाल तितका तो वाढत जातो. आपल्या संसारालासुद्धा ही उपमा दिली आहे. तसंच आहे ना, आपल्या भोगवासनासुद्धा जेवढ्या आपण तृप्त करायला जाऊ तेवढ्या वाढतच जातात. हा वृक्षसुद्धा तसाच आहे. मग तोडता येणारच नाही का? येईल ना. हो. कुठे घाव घालायचा आहे? मुळावर घाव घालायचा आहे. मुळाचा नाश केला तरच त्या झाडाचा नाश होईल. ह्याच्यावरनं एक आचार्य सिद्धांत म्हणतात, कारणनाशात कार्यनाश. कारणाचा नाश करा म्हणजे कार्याचा नाश होईल. म्हणजे मुळावर घाव घालायला आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, अश्वत्थ, थोडा आजचा विषय कठीण वाटतो आहे, मलाही वाटतो आहे, पण तरीसुद्धा आपल्याला चिकाटीने हे करायचं आहे अभ्यास. आणखीन एक श्व ह्याच्यावरनं फार सुंदर एक मला आठवलं. श्वो न तिष्ठती इति अश्वत्थः. श्वो म्हणजे उद्या, न तिष्ठती राहणार नाही आहे, इति अश्वत्थः. आणि ह्याच्यावरनं एक आठवलं की कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आहे. नचिकेताला यमाने 3 वर देऊ केले होते. 2 वरांचं तर झालं, 3ऱ्या वराने त्यांनी आत्मविद्या मागितली आणि त्या आत्मविद्या द्यायला काही यमदेव तयार नव्हते. त्याच्या बदल्यात त्यांनी अनेक गोष्टी त्याला सांगितल्या की तुला रथ देतो,
सुंदर दासदासी देतो, गाई म्हणजे हत्ती घोडे देतो, अप्सरा देतो, काही तुला देतो. तेव्हा नचिकेत साधा 9 वर्षाचा मुलगा आहे, तो काय म्हणतो, देशील तू मला हे सगळं, पण हे सगळं कसं आहे, शोभावा. फार सुंदर शब्द वापरला आहे, शोभावा. हे सगळे वस्तू कशा आहेत, या उद्या टिकणाऱ्या नाही आहेत. कितीही दिलंस तरी हे सगळं नाशिवंत आहे. शोभावा, श्वहा अभावहा, उद्या ज्याचा अभाव आहे अशा सगळ्या वस्तू आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय बोलू अहो, पहिला श्लोक इतका सुंदर आणि इतका आशयगर्भ आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये थोडेसे उपनिषदांचे संदर्भ येतील, कारण ही श्रुतीच आहे ना शेवटी. श्रुतीचं ही कोडीचं वाणी म्हटले ना. सगळीच कठोपनिषद बघितलं, मुंडक बघितलं, छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा त्या श्वेतकेतूने आपल्या वडिलांना विचारलं, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. एक जाणल्यावर सगळं जाणण्यासारखं होईल असं काय आहे, सांगा बरं मला. वडिलांना प्रश्न विचारला आहे. एक जाणलं की सगळं कळेल, म्हणजे नानात्व, विविधत्व, अनेकत्वाचे विश्व ज्याच्यापासून निर्माण झालं आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. दिसतंय वेगळं, सगळं विश्व वेगळं दिसतंय. माणूस वेगळा, कुत्रा वेगळा, हरिण वेगळं, ससा वेगळा, जिराफ वेगळा, सगळं वेगळं दिसतंय. झाडं वेगळं, नारळाचं झाड वेगळं, आंब्याचं वेगळं, चिंचेचं वेगळं, सगळं वेगळंच तर आहे. पण सगळ्याच्या मुळाशी तत्त्व एकच आहे. कार्य पुष्कळ दिसतात, पण कारण सगळ्याचं एकच आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि कारणाशिवाय कार्य होणारच नाही. असं कोणीतरी म्हणू शकेल का, आईवडिलांशिवायच मी जन्मलो, असं नसतं. आईवडिलांशिवाय मी जन्मलो हे जसं वाक्य अर्थहीन आहे, तसंच कारण आहेच. दिसत नाही आहे, पण दिसत नाही म्हणून नाही असं नाही आहे. त्यामुळे विश्वनिर्मितीपूर्वी हे विश्व जरी साकार नसलं तरी नामरूपरहित, भेदरहित असं हे अव्यक्त बीज स्वरूपात होतंच. प्रलय झाल्यानंतर काही नव्हतं, या सृष्टीमध्ये काही नव्हतं, पण काहीतरी होतंच. जिथे काही नाही तिथेच सगळं आहे, तिथे सगळ्याची सुरुवात आहे. कारण कसं होतं, अव्यक्त होतं, बीज रूपामध्ये होतं, कारणावस्थेमध्ये होतं, आणि अव्यक्तातूनच व्यक्ताची निर्मिती होते. व्यक्त आम्हाला आकर्षक वाटतं, मोहक वाटतं, हवंसं वाटतं. अव्यक्ताकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, कारण ते दिसतच नाही. मागे आपण बोललो होतो, पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वह्नी पये घृतम, आहे ना. फूल दिसतं, गंध दिसतो का, दिसत नाही. पुष्पे गंधम तिले तैलम, तिळामधलं तेल दिसतं का, नाही. काष्ठातला वह्नी दिसतो का, नाही. पये घृतम, दुधातलं तूप दिसतं का, नाही. तसंच आहे इक्षौगुडम तथात्मानं पश्चात्मानं विवेकतः. तसंच तू ह्या देहामध्ये जसा उसामध्ये गूळ आहे तसा तू देहातला आत्मा शोधून काढ, असं त्याच्यात सांगितलं. व्यक्तापेक्षा अव्यक्त हे नेहमीच श्रेष्ठ असतं. आता बघा, ज्या अव्यक्तातून ह्या व्यक्ताची निर्मिती झाली आहे ते विश्वाचं जे कारण आहे, आदी कारण, पहिलं कारण जे आहे ते विश्वाच्या वरती आहे. बघा, ऊर्ध्वचे 3 अर्थ आपण बघणार आहोत. ऊर्ध्वचा एक वरती हा अर्थ आपल्याला माहिती आहे, आणखीन त्याचा अर्थ आहे मागे. हे विश्व दिसतं, या प्रत्येकाच्या मागे त्याचं कारण आहे. तुमच्या माझ्या मागेसुद्धा आपलं कारण आहे. मी कुठून आलो त्या मागच्या कारणात नाही. ऊर्ध्व म्हणजे वरती आहे, अजून म्हणजे मागे आहे किंवा त्याच्याही पलीकडे आहे. 3 अर्थ आहेत. हे कारण कुठे, कार्याच्या वरती आहे, मागे आहे, पलीकडे आहे. विश्व कसं आहे, सापेक्ष आहे. आपण म्हणतो एखादी वस्तू खूप मोठी आहे, पण कशाच्या तुलनेत, लहानाच्या तुलनेत ती मोठी आहे. अहो, मुंगीसुद्धा मोठी आहे त्या जीवजंतूच्या तुलनेमध्ये. आपल्या दृष्टीने मुंगी म्हणजे अगदीच लहान, पण जीवजंतूंच्यापेक्षा मुंगीसुद्धा मोठी आहे. म्हणजे विश्व हे सापेक्ष आहे, मर्यादित आहे. आणि विश्वाचं कारण मात्र कसं आहे, देशकाल वस्तू परिच्छिन्न शून्य आहे. मग अशी पाहिलं ना, तुकडे करता येत नाहीत, त्याचे भाग करता येत नाही, ते आहेच आहे. आणि म्हणून ते ॲब्सोल्यूट आहे, म्हणून ते निरतिशय आहे.
वर्तुळ कसं असतं? वर्तुळाला सुरुवात नाही आणि शेवट नाही, ते इन्फिनिट आहे. तसंच हे सुद्धा सगळं विश्वाचा जो निर्माता आहे तो इन्फिनिट आहे, ज्याला आरंभ नाही, अखेर नाही. सच्चिदानंद ब्रह्म हेच त्याचं अधिष्ठान आहे, ज्याच्यातनं हे सगळं विश्व निर्माण झालं. पहिल्यांदा आकाश झालं, मग वायू झाला, मग तेज आहे, मग आप आहे, मग पृथ्वी आहे, मग औषधी आहे, त्याच्यातनं अन्नाची निर्मिती आहे. हे सगळी निर्मिती हळू हळू अब्जावधी वर्ष लागलेत ही सगळी निर्मिती व्हायला. पण ह्या कार्याचं कारण कोण आहे तेच शोधायचं आहे आपल्याला. आणि मग आता कसं शोधायचं सांगितलं आहे लगेच. त्याच्या शाखा कुठे कुठे पसरल्यात आधी बघा आणि मग मुळाचा शोध घेऊया. कुठे आहेत? अहो, शाखा तरी काय, अध पण आहेत आणि ऊर्ध्व पण आहेत. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुण. बरं, त्या शाखा कशा आहेत? गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. फार सुंदर आहे, फारच वेगळा श्लोक आहे. अधश्चोर्ध्वम. आता अध म्हणजे काय आणि ऊर्ध्व म्हणजे काय? आता हे तर आपलं पक्क ठरलं. अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर. पण आता अध म्हणजे किती खाली? किती खाली? नुसतं खाली म्हणजे आम्हाला डोळ्याला या जमिनी एवढंच दिसते, पण त्याच्या खाली खूप आहे. खूप आहेत. सप्तपाताळ आहेत. अतल आहे, वितल आहे, सुतल आहे, तलातल आहे, रसातल आहे, महातल आहे, पाताल आहे. सप्तपाताळ आहेत. आणि ऊर्ध्व म्हणजे किती आहेत? भू आहे, भुवः आहे, स्वहा आहे, जना आहे, महाः आहे, जनाः आहे, तपाः आहे, सत्यम. हे 7 स्वर्ग आहेत. अध ऊर्ध्व एवढे 7 म्हणजे 14 भुवनांचा हा विस्तार आहे. या 14 भुवनांचा विस्तार. अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा. सगळीकडे त्याच्या शाखा पसरल्यात. काही खाली गेल्यात, काही वरती गेल्यात. मागच्या अध्यायात पाहिलं होतं ना, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. मग सत्वगुणी चांगले वागणारे सदाचरणी लोक जरा वरती जातात आणि दुराचरणी लोक खाली जातात. म्हणून त्याच्या शाखा सगळीकडे पसरल्यात. अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा. आणि शाखा कशा आहेत? गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. गुणप्रवृद्ध आहेत म्हणजे बघा हां कशा आहेत. आपण मागच्या अध्यायात पाहिलं होतं. गुणप्रवृद्धा म्हणजे हा वृक्ष जो आहे ना, तो प्रकृतीचंच रूप आहे ना. म्हणजे त्याच्यात सत्व रज तम या गुणांच्या पाण्यावर तो वाढलेला आहे. वृक्ष वाढायला काहीतरी पाणी लागतं ना, काहीतरी त्याला एक त्याला चैतन्य पाहिजे. ते पाणी पुरवणारे कोण आहेत? हे त्रिगुण आहेत. सत्व रजतमाच्या गुणावर हा वृक्ष पोचला आहे. खरं म्हटलं तर गुणप्रवृद्धा वाढलेला आहे. आणि कसं आहे? नुसताच वृक्ष वाढला नाही आहे, विषयप्रवालाः. त्याला विषयरूपी भोगांचे अंकुर फुटलेले आहेत. आणि जितके अंकुर छान दिसतात ना, आंब्याची सुद्धा लाल पालवी किंवा चिंचेची सुद्धा पालवी किती छान दिसते, अगदी कोवळी पालवी किती सुंदर दिसते, तसे हे विषयप्रवालाः. या वृक्षावर जी नवीन नवीन कोवळी पालवी फुटते ते सगळं प्रवाळ आहे. प्रवालाः म्हटले इथे पालवी अर्थ घ्यायचा आहे अशी आहे. आणि मग पुढे काय म्हणले? अधश्च मूलानि अनुसंततानि. आता ह्या अध आणि ऊर्ध्व पसरल्यात हे तर पाहिलं, दुराचरणी आणि सदाचरणी लोक. आता कर्मानुबंधीनी काय म्हटलेलं आहे? कर्मानुबंधीनी म्हणजे कशी आहे? कर्मानुबंधीनी. संसार वृक्षाचं परममूळ म्हणजे उपादान कारण आहे. प्रत्येक गोष्टीला उपादान म्हणजे काहीतरी लागतं ना. उपादान म्हणजे रॉ मटेरियल. ते काय आहे? पुरुषोत्तमच आहे. निमित्त कारण पण तोच आहे आणि उपादान कारणसुद्धा तोच आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा हां, अवांतर मूळ आणि एक मुख्य मूळ असतं. आपल्याला मुळांचा अभ्याससुद्धा आपण केलेला आहे शास्त्रामध्ये. मुख्य मुळं, सोट मुळं असतात, बारीक तंतुमय मुळं असतात. हे मूळ मुख्य आहे म्हणजे उपादान कारण हे मुख्य मूळ आहे. पण अवांतर खूप मुळं फुटली आहेत ना त्याला. ती कुठली आहेत? ती म्हणजे राग आहे, द्वेष आहे, वासना आहेत आणि त्याचंच बंधन पडतं. आणि म्हणून माणूस धर्म किंवा अधर्म करायला प्रवृत्त होतं. म्हणजे कर्मानुबंधीनी. आपण मागे पाहिले गुणांचं कसं बंधन पडतं, कर्म केला की त्याचंही बंधन आपल्याला पडतं असंही म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. आणि हे कुणाला आहे? अहंता आणि ममता याची वासनारूप
जी फळं आहे मुळं आहेत ती मानव लोकांमध्ये या कर्मानी बांधून टाकतात. फक्त मनुष्य देह बरं का. आणि अनु म्हटले ना, अनुसंततानी. अनु म्हणजे काय आहे, पाठोपाठ, मागोमाग असा हा वृक्ष जो आहे कर्मानंतरच माणसाला बंध पडतो. आणि म्हणून असा हा वृक्ष अतिशय मोठा आहे, विस्तृत आहे आणि अनादी आहे. सुरुवातीपासनं हा वृक्ष आहेच आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हे सुद्धा पुरेसं नाही, अजून खूप आहे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं. म्हणजे बघा, ही अवांतर मुळं, मोठं मुळं वगैरे आपण बघतोच. आता आपला पुन्हा पुन्हा जन्म येत, आपल्याला वाटतं हा पहिलाच जन्म आहे का काय आपला. असं नसतं. किंवा प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं. मागच्या जन्मी जे आम्ही काय पाप पुण्य केलं त्याची फळं आम्हाला या जन्मी भोगावीच लागतात. मग या जन्मी भोगून संपली की संपलं की मग मोक्षच मिळाला असं नाही ना होत. असं होत नाही ना. या जन्मी आम्ही प्रारब्ध कर्म भोगतो, पण नवीन काहीतरी क्रियमाण करून ठेवतो ना. आणि मग त्याच्यातलं काही कर्म लगेच त्याचं फळ मिळतं आणि काही कर्म आमची संचितात जमा होतात. पुन्हा त्याचं प्रारब्ध, पुन्हा पुढच्या जन्मी. हे चक्र चालूच आहे, चालूच आहे. आता हे संपलं, आता ह्या जन्मात जेवढं भोगायचं तेवढं भोगून झालं असं होत नाही. आणि आम्ही त्याच्यावर काय करतो, आम्ही त्याच्यावर तोडगे करतो, उपाय करतो की ही काय शनीची बाधा आहे, ह्याची पीडा आहे म्हणून आम्ही मग ही अंगठी घाल, ते गळ्यात काहीतरी घाल, मग याला प्रदक्षिणा घाला, ते करा, कसले काहीतरी अघोरी उपाय करतो. खरं सांगू का, आचार्य म्हणतात ना भुक्तम क्षीयते कर्म. कर्म भोगल्याशिवाय शांत होत नाही. तुम्ही आत्ता जर का भोगायचं टाळलं तर ते पुढे थोडंसं पोस्टपोन होईल, पुढे लांबणीवर पडेल किंवा पुढच्या जन्मी भोगावं लागेल. पण प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही, त्याच्यावर काहीही उपाय करायचे नाही आहेत. आनंदाने भोगायचे. शुद्ध भोग हे प्रारब्धाचे आनंदाने भोगावे. शरीरवर तो शास्त्राधारे अंती तव अजपद पावे. एवढंच लक्षात ठेवायचं. दुखणी आली, बाणी आली, काहीही किती संकट आली, अगदी जीवलगांचं विरह झाला, कितीतरी संकट, किती प्रकारची भूकंप आहे, सुनामी आहे, दुष्काळ आहे, संकट तर खूप येतात, पण ती भोगूनच संपायची. आणि ती शक्यतो होता होईल तो आनंदाने भोगायचे. त्यामुळे हा जन्म पहिला पण नाही आहे आणि शेवटचा पण नाही आहे, कितवा हेही माहिती नाही आहे. कर्माचं फळ हे भोगल्याशिवाय कर्माचा क्षय होणार नाही. प्रत्येक जन्मामध्ये प्रारब्ध कर्म संपत जातं, सरत जातं, पण नवीन कर्म आम्ही निर्माण करत जातो. हेच खरं तर चुकीचं आहे आणि ती सगळी संचितात जमा होतात. संसार हा कधीही न संपणार आहे आणि म्हणून त्याचं वर्णन केलं आहे गुणप्रवृद्धा विषयप्रवालाहा. तो मोहक वाटतो, तो आकर्षक वाटतो आणि पण खरं सांगू का, त्या वासनांची पाळंमुळं इतकी खोल गेली आहे, इतकी खोल गेलेली आहे आणि म्हणून तो दृढ झाला आहे, तो घट्ट झाला आहे, तो छेदता येत नाही. वाटतोय आकर्षक, अहो किती गोड फळं लावली, काय सुंदर कोवळी पालवी फुटली आहे. आम्हालाही हा संसाराचं खूप आकर्षण आहे. आम्हाला विविध गोष्टीमध्ये अतिशय आत्मीयता वाटते. आम्हाला वाटतं हेच खरं आहे. कोणी तो परमेश्वर पाहिला आहे, पण तसं नाही आहे. हे खोटं आहे, हे मिथ्या आहे आणि जे दिसत नाही तेच सगळं खरं आहे. आता मनुष्य लोके का म्हटलं आहे? मग बाकीच्या घोड्याला नाही आहे का, गाढवाला नाही आहे का हे सगळं? अहो नाही, त्यांना नाही, आपल्यालाच आहे. मनुष्य देह कसा आहे, पण फक्त मनुष्याला कर्मस्वातंत्र्य आहे, क्रियमाणाचं स्वातंत्र्य फक्त मनुष्याला आहे, इतर योनींना नाही. प्राण्यांना प्रारब्ध आहे बरं का, प्राण्यांना प्रारब्ध आहे पण पुरुषार्थ नाही. फक्त मनुष्याला 4 पुरुषार्थ दिले. त्या चौकटीत बसून जर का आपण खरंच आपलं वागणं असेल तर मोक्षप्राप्ती शक्य आहे. आणि माणसाला 3 शक्ती दिलेल्या आहेत. इच्छाशक्ती आहे, द्रव्यशक्ती म्हणजे इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे आणि ज्ञानशक्ती आहे. पण एवढ्या सुंदर 3 शक्ती दिल्यात. आपण हे सगळं काही कुठलंही कर्म करतो ते इच्छाशक्ती आहे म्हणूनच हे करावंसं वाटतं. ती क्रियेची शक्ती आहे आणि ज्ञानशक्ती समजून घेण्याची सुद्धा केवढं वरदान मिळालेलं आहे आपल्याला. आपल्याला त्या शक्तींची किंमतसुद्धा नाही आहे.
पण ह्या शक्तींचा सदुपयोग केला तर वर जाणार. अधश्चोर्ध्वम, वरच्या शाखेला जायचं असेल तर ह्या सगळ्या शक्तींचा सदुपयोग करायचा. पण जर दुरुपयोग केला तर पुन्हा अध. म्हणून तर अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. अधश्च मूलानी, मूळं कशी आहेत? खाली आहेत. अनुसंततानी, कर्म केलं की बंधन आलंच. कुठलंही कर्म करा. आता मी कर्म केलं आणि मला फळ नको बरं का, चांगलं नको आणि वाईट नको असं मी म्हटलं तर ते वाईप ऑफ करता येत नाही, ते पुसून टाकता येत नाही, ते अंडू करता येत नाही. ते भोगावंच लागतं, ते करावंच लागतं. म्हणून कर्म करतानाच विचार करायचा. कर्म केलं आणि फळ नको असं म्हणता येत नाही. कर्माचं बंधन पडतंच. आणि म्हणून याच्यापासनं पलीकडे जायचं असलं तर मग कसं वागायचं? आधी हा संसार वृक्ष आधी जाणून घेऊया आणि मग जाणून घेता घेता तो पुढे त्याच्या पलीकडे जायचे. आता ते तिसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं? नरूपमस्येह तथोपलुभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन छित्वा. न रूपम अस्य इह, संधी सोडवूया आधी म्हणजे आपल्याला आणखीन स्पष्ट होईल. अस्य रूपम इह न तथा उपलभ्यते. तथा म्हणजे तसं सापडत नाही, तसं लाभत नाही. कसं? जसं वर्णन करतात तसं. हे जे आपण अज्ञानी लोक, अविवेकी लोक ह्याला म्हणतात किती मोहक आहे, किती आकर्षक आहे, किती संसार छान आहे. असं नाही आहे. किंवा हा वृक्षसुद्धा, संसार वृक्षसुद्धा त्याचं जसं वर्णन केलं जातं तसा नाहीच आहे. मुळे नरूपमस्येह तथा उपलभ्यते, त्याचं तसं रूप सापडत नाही, जसं सांगितलं आहे तसं उपलब्ध होत नाही. कारण दुसऱ्या ओळीत लगेच सांगितलं आहे, नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा, न अंतः न आदिः न च संप्रतिष्ठा. न अंतः, याला अंत आहे का? अंत नाहीच आहे. न आदी, सुरुवात आहे का? सुरुवातही नाही. न च संप्रतिष्ठा, आणि मग ज्याला सुरुवात नाही आहे, ज्याला शेवट नाही आहे, म्हणजे ज्याला भूतकाळ नाही आहे, ज्याला भविष्यकाळ नाही, त्याला वर्तमान काळ असेलच कसा? न च संप्रतिष्ठा. अज्ञानी अविवेकी लोकांना मात्र हेच आवडतं. ईट ड्रिंक अँड बी मेरी, खाओ पिओ मजा करो, चार्वाकांचं तत्त्वज्ञान आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, असं अविवेक. आणि खरं ते म्हणतात की ही सगळी सृष्टी आहे, हे खायचं प्यायचं उपभोगायचं फिरायचं, हे कशासाठी? ही सृष्टी आपल्यासाठीच आहे. आणि खरेच आहे, आपल्यासाठीच निर्माण केली, पण केवळ त्याच्यासाठी नाही, केवळ उपभोगासाठी ही सृष्टी नाही आहे. असे सगळे लोक, बहुतांश लोक असंच मानणारे आहेत. पण सगळेच असे नाही आहेत. एखादा विवेकी पुरुष आहे, तो सर्वांगीण सखोल विचार करतो आणि तो म्हणतो की नाण्याला दोन बाजू असतात. विश्व ही तुम्हाला दिसणारी बाजू आहे आणि परमात्मा ही न दिसणारी बाजू आहे. पण नाण्याला दुसरी बाजू आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. जी दिसते ती आम्हाला खरी वाटते आणि म्हणून आम्ही धावत सुटतो. हे मिळवायचे, ते मिळवायचे, ते प्राप्त करायचे, ह्याच्यापेक्षा वर चढवायचे वगैरे. पण खरं म्हटलं तर हा सगळा भास आहे. कसा आहे? हा सगळा भास आहे. स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत. त्या काळानुसार ते खरं वाटतं. सगळ्या गोष्टी अगदी त्या खऱ्या वाटतात, आकर्षक वाटतात, मोहक वाटतात, भुलवतात, खऱ्या वाटतात. पण केव्हा? कुठपर्यंत? प्रबोधे असत भवेत. प्रबोध झाला, ज्ञान झालं, ज्ञानप्राप्ती झाली की सगळं त्याच्यातलं मिथ्यत्व कळायला लागतं. हे सगळं खोटं आहे, खोटं म्हणजे क्षणभंगूर आहे, संपणार आहे, याच्यात अडकायचं नाही. हे कुणाला कळतं? विवेकी पुरुषाला. किंवा माऊलीने अभंगात किती सुंदर सांगितलं. हे जर का तुम्हाला हा संस्कृत कळलं नसेल तर थोडंसं आपण माऊलींच्या शब्दात फार सुंदर सांगितलं. नवल उदेला चंडांशू, नवल किंवा अगदी गदिमाने त्याच्यापेक्षा आणखीन सोपं केलं आहे. नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू असं माऊली म्हणतात. पण त्याचं आणखीन सोपं गदिमा म्हणतात, नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशू
मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. काय झालं? कशाचा प्रकाश उजळला? ज्ञानाचा प्रकाश उजळला की आपोआप सगळा अंधार, मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. आणि खरंच आहे, ज्ञानाचा दिवा लावला ना की सगळं उजळवून जातं. आणि म्हणूनच नरूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. कसा आहे हा वृक्ष? अश्वत्थमेनं सुविरूढ मूल. सुविरूढ, दृढ झालेला आहे असा हा अश्वत्थ आहे. आणि अज्ञानी आणि ज्ञानीमध्ये हाच तर फरक आहे. अज्ञानी म्हणतात जे डोळ्याला दिसतं तेच मी खरं मानतो, यद्दृष्टम तत्सत्यम असं मी मानतो. अविवेकी मनुष्य म्हणतो आणि म्हणून तो संसाराला सुखाचं साधन मानतो. पण ज्ञानी पुरुष काय म्हणतो? यद्दृष्टम तद्नष्टम. जे जे डोळ्यांनी दिसतं ते नाशिवंत आहे, अनित्य आहे आणि म्हणून दुःखदायक आहे. किती किती विरोध आहे ना, किती अंतर आहे ना ह्या दोघांच्या खरं म्हटलं ना तर विश्व तेच आहे बरं का. असं नाही आहे की ज्ञानी लोकांचं विश्व वेगळं आणि अज्ञानी लोकांचं विश्व वेगळं, असं नाहीच आहे. हेच विश्व आहे. हीच झाडं, वेली, फळं, फुलं, माणसं, बँका, शाळा, इमारती, सरकार, सगळं तेच असतं. दृष्टिकोनाचा फरक आहे. ज्ञानी माणसाचा दृष्टिकोन वेगळा आहे. कसा आहे सांगू का? फार सुंदर. काय बोलू तितकं कमी आहे. आचार्य तर इतकं शंकर भाष्यामध्ये इतकं सांगतात. कदलीस्तंभवत. केळीचा खुंट कसा असतो? केळीचा खुंट अतिशय तुकतुकीत, गुबगुबीत, छान आकर्षक दिसतो की नाही केळीचा खुंट. बघूनच असं प्रसन्न वाटतं, प्रसन्न मंगल वाटतं. पण बघा ना, जितका त्याला तरी कुठे आदी नाही आहे, अंत नाही आणि प्रतिष्ठा नाही आहे. केळीचा खुंट एक 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 सोपट आपण काढत गेलो, आतमध्ये काय आहे? काहीच नाही आहे. जितकं सोलाल तितकं त्याचं मिथ्यत्व कळत जातं की याच्या आत काहीच नाही आहे. त्यामुळे आणि काय काय बोलू मी. गौडपादाचार्यांनी सुद्धा इतकं सुंदर त्यांच्या मांडुक्यावर ज्या कारिका केल्या आहेत त्याच्यामध्ये गौडपादाचार्य म्हणतात, आदावंते च यन्नास्ति वर्तमाने पि तत्तथा. आदावंते च यन्नास्ति, आदौ आणि अंते जे नाही आहे, वर्तमानात ते कसं असेल? ज्याला सुरुवातच झाली नाही, ज्याला शेवट नक्की नाही आहे, त्याला वर्तमान काळ कुठून येणार? मांडुक्य कारिकामध्ये गौडपादाचार्य म्हणतात, आदावंते च यन्नास्ति. तेच या संसार वृक्षाचं वर्णन आपण बघतोय. आता बघूया आणखीन. आता नरूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. बघूया आता पुढे म्हटलेलं आहे. हे आता सुविरूढ मूल, ते मूळ कसं आहे? घट्ट आहे, पक्क आहे. मग ते तोडता येणारच नाही का? येईल ना. तुमच्याकडे शस्त्र चांगलं पाहिजे. आणि शस्त्र चांगलं म्हणजे कसं? धारदार पाहिजे, वापरातलं पाहिजे. आहे आमच्याकडे कुऱ्हाड पण गंजून पडली असं नाही आहे. हे धारदार पाहिजे, वापरातलं पाहिजे. तो वापरणारा तितका दणकट पाहिजे, त्याच्या अंगात ताकद पाहिजे. म्हणून काय म्हटलेलं आहे? कुठलं शस्त्र वापरायचं आहे? असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. छित्त्वा, छेदन करायचं आहे त्याचं. कशाने? अनासक्तीने, वैराग्याने, निरासक्तीने त्याचं छेदन करता येईल का? तर त्याचं छेदन निश्चितच करता येणार आहे. आता बघूया, आणखीन थोडंसं बघूया कसं करायचं आता छेदन. आमच्याकडे असंगाचं शस्त्र आहे का? प्रत्येकाकडेच आहे. खरं म्हटलं तर प्रत्येकाकडेच आहे. जो संग चिकटला आहे ना, जेवढ्या उपाधी आम्हाला चिकटल्या, जितक्या विषयांचे उपभोग आम्हाला चिकटलेत, ते फक्त बाजूला केलं की मोठं शस्त्र तुम्हाला उपलब्ध होईल, ते म्हणजे असंगाचं. मग कसा असंग करायचा आहे? त्याचं एक सूत्र सांगितलं आहे किंवा त्याचं एक मर्म सांगितलं आहे. स्वधर्माश्रमधर्मेण तपसा हरितोषणात साधनंच भवेत पूसां वैराग्यादी चतुष्टय. काय काय करायचं आहे? सोपं आहे हो, खूप सोपं आहे. काय करायचं? स्वधर्म, वर्ण, आश्रम
ह्याला योग्य असं कर्म करायचं. माझा धर्म कुठला आहे? मी गृहिणी आहे, मी शिक्षिका आहे, मी शेतकरी आहे, मी सैनिक आहे, जो कोणी असेल तो धर्म. वर्ण काय आहे तुझा? तो आचरणात आणायचा. आश्रम काय आहे? मी तरुण आहे का लहान आहे का म्हातारी आहे का कोण आहे? आश्रमाप्रमाणे तसं तसं फक्त आचरण करायचे, तप करायचे. तप म्हणजे डिसिप्लिन, ऑर्डर पाहिजे. आपल्या जीवनाला एक निश्चित अशी एक रूपरेखा पाहिजे. कसंही कुठेही कधीही काहीही वागणं हे कधीच योग्य नाही. हे सर्वथैव त्याज्यच आहे. म्हणजे वर्ण, आश्रम, धर्म याप्रमाणे आचरण करायचं. तपस्साधना म्हणजे तप म्हणजे काय? शरीराला थोडे तरी क्लेश, सारखा सुख ऐशोराम नाही. थोडे तरी क्लेश पाहिजे, थोडे तरी डिसिप्लिन पाहिजे, ऑर्डर पाहिजे. आणि काय करायचे? हरितोषणात, हरीला प्रसन्न करायचे. आपण काय करतो नेमकं? सगळ्या जगाला प्रसन्न करायला जातो. टू प्लीज एव्हरीबडी इज डिफिकल्ट. प्रत्येकाला कसं काय संतुष्ट करणार? ह्याला संतुष्ट केलं तर तो नाराज होतोच. पण मग हरीला संतुष्ट करा. हरितोषणात साधनांच्या भवेत पूसाम. एवढं साधन केलं ना तरी तुम्हाला वैराग्यादी चतुष्टयम, वैराग्याची प्राप्ती होईल. हळूहळू नक्कीच होईल. आणि चतुष्टय म्हटलेलं आहे. नाही कळलं? नाही का कळलं? सोपं बघूया ना. आपल्या संतांनी काही कमी सांगून ठेवलं आहे का? आमचे नामदेव महाराज काय सुंदर सांगतात. ते हेच सांगतात, हेच संस्कृतमधलं मराठीत सांगतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगीच नाही नामदेव महाराजांवर कृपा झाली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. मग ठीक आहे, आम्ही जन्मोजन्मी नसेल केलं काय माहिती नाही, पण आत्ता तर करूया ना. सुरुवात या जन्मापासून, या क्षणापासून करू तरी या. आणि मग हे सगळं करत असताना पुढे जाता येईल का? आणखीन पुढे जाता येईल का? या आता वैराग्य अंगी बाणवलं आहे, तपश्चर्या आहे, स्वधर्म वर्ण आश्रमाप्रमाणे कर्म आहे, परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं आहे. आता काय? सगळी साधन सामग्री आम्ही जमा केलेली आहे. कुठल्या युद्धासाठी, कुठल्या कार्यासाठी सामग्री लागते ना, ती सगळी गोळा केली. आता मुख्य विषयाला हात घालायचा आहे. आता मुख्य कार्याला वाटचाल करायची, ध्येयाकडे कूच करायचे. कसं करायचं? लगेच पुढच्या श्लोकात सांगितले. ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. असं म्हटलेलं आहे. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. थोडं पूर्ण श्लोक नाही बघणार, अगदी सुरुवात फक्त करूया, कारण वाटचालच आहे ना. ही वाटचालीला आत्ता सुरुवात केली आहे. फक्त पहिलं पाऊल टाकायचं आहे. आणि पहिलं पाऊल टाकल्याशिवाय कुठलीही मोठी यात्रा करायची असली तरी पहिलं पाऊल तुमचं उंबरठ्याबाहेर पडायलाच पाहिजे. मग हे पाऊल टाकूया. ततः त्यानंतर, जसं आपण तस्मात पाहिलं होतं ना, तसं ही सगळी आता पूर्वतयारी आम्ही सगळी केली. ततः त्यानंतर पदन, त्या पद शोधायचे. अल्टिमेट डेस्टिनेशन म्हणतो ना, परमपद विष्णुपदापर्यंत पोचायचे. पण ते कसं आहे, ते कुठल्या दिशेला आहे, कसं आहे माहिती नाही आहे ना. मग परिमार्गितव्यै, मृग धातू आहे बरं का. संस्कृतमध्ये मृग धातू आहे. मृग म्हणजे मृग या नाऊनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, हरिण आहे किंवा प्राणी आहे. पण मृग या धातूचा अर्थ आहे शोध घेणे. आणि त्याच्यावरनं शब्द आला आहे मृगया, आहे ना. मृगया म्हणजे शिकार करणं म्हणजे काय? शोध घ्यावा लागतं. कुठे सावज आहे, कुठे पारध आपल्याला मिळेल, कुठल्या तळ्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येतील, हे शोध घेणं हीच तर मृगया आहे. मग इथे सुद्धा आपल्याला मृगया म्हणजे शिकार नाही करायची, पण शोध घ्यायचा आहे. कशाचा आणि कुठे घ्यायचा? एकाच दिशेने. परिमार्गितव्यम. परी म्हणजे सगळ्या बाजूनी शोध घ्यायचा, एकांगी शोध नाही आहे. ततः पदं तत्परिमार्गितव्यै. कुठे कसा शोध घ्यायचा? यस्मिन् गता. यस्मिन् म्हणजे जिथे पोचल्यावर, सप्तमी विभक्ती आहे. यस्मिन् ज्याच्यात पोचल्यावर न निवर्तन्ति भूयः, पुन्हा परत यायचं नाही. थांबा हां, मी जरा जाऊन येते. जाऊन यायचंच नाही आहे. गेलं की पोचलेच. पोचलं की त्याच्याशी तद्रूप झालं, ब्रह्मरूप व्हायचं आहे. ब्रह्म जाणायला गेल्यावर तुम्ही ब्रह्मरूपच होणार. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती.
मग आपल्याला ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, ब्रह्ममय नाही, ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. न निवर्तन्ति भूयः तम एवच आद्यम. कुणाला शोधायचं हे सगळं करताना? तम एव, त्यालाच. कसा आहे तो? आद्यम, सगळ्याचा आदी पुरुष आहे, आदी कारण आहे. पुरुषम प्रपद्ये, त्या प्रपद्ये म्हणजे त्याला शरण जायचे, त्याला पूर्णपणाने सरेंडर व्हायचे. यतः प्रवृत्ते प्रसृता पुराणी, आणि ज्याच्यापासून ही सगळी सृष्टीची निर्मिती आहे, प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे, या सगळ्या त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि शस्त्र, आता सगळं शस्त्र जमा केलं, सगळी पूर्वतयारी केली, धैर्य गोळा केलं, वैराग्य आहे, सगळं केलं. ऐषणात्रयाचा आधी त्याग करायचा. या 3 ऐषणा आहेत ना, वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा, या 3ही ऐषणांचा त्याग करायचा आहे. हे कुणाला दाखवण्यासाठी नाही, काही प्राप्त करण्यासाठी नाही, मला फक्त त्याच्यामध्ये तद्रूप व्हायचं आहे, ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. एवढंच ज्याचं उद्देश आहे, एवढंच ज्याचं उद्दिष्ट आहे, तो निश्चितपणाने या 15व्या अध्यायातून सुद्धा आपण निश्चितपणाने पोचणार आहोत. आणि मग सुरुवात करायची अथातो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्माची जिज्ञासा. अथातो ब्रह्मजिज्ञासा साधन चतुष्टय. आणि मग हे सगळं करता करता गुरूंच्या कृपेतनी आपण पोचू शकू. त्यामुळे टोटल सरेंडर पाहिजे, टोटल सरेंडर आणि ग्रेस ऑफ गॉड, एवढं जर का असेल तर निश्चित पोचू शकू. संपूर्ण शरणागती पाहिजे आणि सद्गुरूंची कृपा पाहिजे. ते पुढच्या भागात बघूया. आचार्य म्हणतात, पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न कुर्यात. अन्वेषण हा शब्दसुद्धा मृगया ह्या अर्थीच आहे. अन्वेषण म्हणजे सुद्धा शोधच आहे. आपण टी व्हीवर वगैरे बघतो ना, गुन्हे अन्वेषण विभाग. अन्वेषण करणं म्हणजे सुद्धा शोध घेणंच आहे. पण मृगया आणि अन्वेषण थोडा फरक आहे, तो पुढच्या वेळेला आपण निश्चित बघूया. अथातो ब्रह्मजिज्ञासा असं म्हणूया. अजून काहीच वाटचाल झाली नाही, आत्ता फक्त पूर्वतयारी झाली, आत्ता फक्त जुळवाजुळव झाली, आत्ता नुसतं गोळा करणं झालं आहे. अजून खरी वाटचाल तर फारच मोठी आहे, फारच पुढे आहे. आणि आपण करणार आहोत ती फक्त शाब्दिक वाटचाल. पण ज्याची त्यांनी खरीच वाटचाल करायची, ज्याची त्यांनी, ती काही कोणी सांगून होईल असं नाही आहे, ती ज्याची त्यांनी. कारण ते रूप कसं आहे, स्वसंवेद्य आहे. त्या स्वसंवेद्य अशा आद्य पुरुषापर्यंत पोचायचं असलं तर हा 15वा अध्याय आपल्याला निश्चित पुरुषोत्तम योग निश्चितपणाने मार्गदर्शक ठरेलच अशी खात्री आहे. बघूया आता पुढच्या भागामध्ये आणखीन बोलूया, कारण इथे मला थांबताच येत नाही. खूप सुंदर आहे, खूप आशयगर्भ आहे, खूप महत्त्वाचं आहे, पण थोडा कठीण आहे. पण आपण सगळे समजून घ्याल याची खात्री आहे. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.